अध्याय 11 श्रीकृष्णाचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत. सूत म्हणाले, श्रीकृष्णांनी आपल्या समृद्ध अशा अनर्थ देशात जाऊन पोचल्यानंतर तेथील लोकांचा विरह वेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य नावाचा शंख वाजवला. भगवंताच्या ओठाच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजवितेवेळी त्याच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की जसे काही लाल रंगाच्या कमलावर बसून कोणी राजहंस उच्च स्वरात मधुर गान गात आहे. संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंताच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांना सामोरी जात आली. भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत. ते आत्मलाभानेच सदा सर्वदा पूर्ण काम आहेत. असे असूनही जसे लोक मोठ्या आदराने भगवान सूर्यालाही निरंजन ओवाळतात त्याप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारच्या भेटी देऊन श्रीकृष्णाचे स्वागत केले. सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले. सर्वांचे सुहृदय आणि संरक्षण अशा भगवान श्रीकृष्णांची ते हर्षगद्गद वाणीने अशा प्रकारे स्तुती करू लागले की जशी मुले आपल्या वडिलांशी बोबड्या बोलाने बोलतात. हे नाथ, आम्ही आपल्या चरण कमलांना सदैव प्रणाम करतो. ज्या चरणांना ब्रह्म, शंकर, इंद्रसुद्धा वंदन करतात ते चरण या संसारात परम कल्याण इच्छिणाऱ्या सर्वांचे आश्रय आहेत. त्यांना शरण गेल्यावर परम समर्थ काळही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही. विश्वबंधू, आपणच आमचे माता पिता, सुहृदय आणि स्वामी आहात. आपणच सद्गुरू आणि परम आराध्य दैवत आहात. आपल्या चरणाची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो आहोत. आपण आमचे कल्याण करा. आहा, आपल्या प्राप्तीने आम्ही सनात झालो. कारण सर्व सौंदर्याचे सार असलेल्या आपल्या रूपाने आम्ही दर्शन करीत आहोत. तसेच प्रेमळ स्मित हास्यपूर्वक स्निग्ध दृष्टीने पाहणारे मुखकमल आम्हाला पाहायला मिळत आहे. हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे. कमलनयन श्रीकृष्णा, आपण आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जेव्हा हस्तिनापुराला किंवा मथुरेला जाता तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एकही क्षण आम्हाला कोट्यवधी वर्षे इतका मोठा वाटतो. सूर्याशिवाय डोळ्यांची जशी तशी आमची आपल्याखेरीज अवस्था होते. प्रजेच्या मुखातून अशी स्तुतिवचने ऐकत आणि आपल्या कृपामय दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला. ज्याप्रमाणे नाग आपल्या पातळाचे रक्षण करतात त्याप्रमाणे भगवंतासारख्याच बलवान मधु, भोज, दाशह, अहंग, कुकुर, अंधक आणि ऋषिवर्षी यादव द्वारकेचे संरक्षण करीत होते. द्वारकापुरी सर्व ऋतूंच्या संपूर्ण वैभवाने संपन्न होती. तसेच पवित्र वृक्ष आणि वेलीच्या बागांनी युक्त होती. ठिकठिकाणी फळांचे वृक्ष, फुलांच्या बागा आणि क्रीडावने होती. अधूनमधून दिसणारी कमळांची शोभणारी सरोवरे नगराची शोभा वाढवित होती. नगरातील दरवाजे, महालांची दारे आणि रस्त्यावर भगवंताच्या स्वागतासाठी तोरणे लावलेली होती. चारी बाजूनी रंगीबेरंगी ध्वज आणि पताका फडकत होत्या. त्यामुळेच त्या ठिकाणी प्रखर सूर्यकिरण जाणवत नव्हते. तेथील राजमार्ग, अन्न सडका, बाजार आणि चौक येथे झाडझूड करून तेथे सुगंधित द्रव्याचा सडा टाकला होता. भगवंताच्या स्वागतासाठी उधळलेली फळे, फुले, अक्षदा इत्यादी सगळीकडे पसरल्या होत्या. घरघरच्या दारावर दही, अक्षदा, फळे, ऊस, पाण्याने भरलेले कलश, भेटवस्तू, धूप, दीप इत्यादी सजावट केली होती. जेव्हा उदार अंतकरणाने वसुदेव, अक्रूर, उग्रसेन, अद्भुत पराक्रमी बलराम, प्रद्युम्न, चारुदेष्ण आणि जामवंती पुत्र सांबाने असे ऐकले की आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत, तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी झोप उठले, बसणे, भोजन इत्यादी सोडून दिले. प्रेमळ उत्साहाने त्यांनी
हृदये उचंबळून आली. शुभ शकुन व्हावे म्हणून त्यांनी गजराजाला अग्रभागी ठेवून मंगलपाठाचे गायन करणाऱ्या मंगलमय सामुग्रीने सुसज्ज अशा ब्राह्मणांना बोलावून घेऊन ते निघाले. शंख, तुताऱ्या आदी वाद्य वाजू लागले आणि वेदघोष होऊ लागला. मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंताच्या स्वागतासाठी निघाले. गालावर चमकणाऱ्या कुंडलांचा प्रकाश पडलेल्या ज्या अत्यंत सुंदर दिसत होत्या, अशा शेकडो वारांगना भगवंताच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन नालख्यात बसून भगवंताच्या स्वागतासाठी निघाल्या. पुष्कळसे नट, नर्तक, गायक, कीर्ती गाणारे सूत, भाग्यंद, मागंद आणि बंदीजोड भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत चरित्र गायन करू लागले. भगवान श्रीकृष्णाने बांधव, नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेटून त्या सर्वांचा सन्मान केला. कोणाला मस्तक लववून नमस्कार केला, कोणाला शब्दांनी अभिवादन केले आणि कोणाला आलिंगन दिले. कोणाशी हस्तदोलन केले, कोणाकडे हास्यमुद्रेने पाहिले तर कोणाचे केवळ प्रेमळ नजरेने पाहिले. ज्यांची जशी इच्छा होती तशी पूर्ण केली. अशा रीतीने अत्यंतापर्यंत सर्वांनी संतुष्ट करून गुरुजन, सपत्नीक, ब्राह्मण, वृद्ध तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करीत आदी बंदीजनांकडून स्तुती ऐकत सर्वांसह वर्तमान भगवान श्रीकृष्णाने नगरात प्रवेश केला. शौनिक महोदय भगवान ज्यावेळी राजमार्गावरून जात होते, तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंताच्या दर्शनाचे परमानंद मानीत आपल्या गच्चीवरून चढून बसल्या. भगवंताचे वक्षस्थळ मूर्तिमान सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थान आहे. ज्यांचे मुख नेत्रांनी पिण्याचे सौंदर्य, सुधेने भरलेले पात्र, बाहू लोकपालाचे निवासस्थान आहेत. त्यांचे चरणकमल भक्ताचे आश्रयस्थान आहेत. त्यांचे अंग प्रत्यंग शोभेने धाम आहेत. भगवंताचे हे रूप द्वारकावासी नित्य निरंतर पाहत असतात, तरी सुद्धा त्यांच्या नेत्राची तृप्ती होत नाही. द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकावर शुभ्रवर्णाचे छत्र धरले होते. शुभवर्णाच्या चवऱ्या ढळणाऱ्या जात होत्या. चारी बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती. पीतांबर आणि वनमाला त्यांनी धारण केली होती, ज्यामुळे श्यामवर्णाचा मेघ एकाच वेळी सूर्य, चंद्र, इंद्रधनुष्य आणि विद्युत तेजाने शोभावंत दिसावा. तसेच श्रीकृष्ण शोभायमान दिसत होते. भगवान सर्वप्रथम आपल्या मातापित्यांच्या महालात गेले. तेथे मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी आदी आपल्या 7 मातांच्या चरणावर डोके टेकवून नमस्कार केला आणि मातांनाही त्यांना आपल्या छातीशी कवटाळून मांडीवर बसवून घेतले. त्यांच्या हातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्यांचे हृदय हर्षाने पुलकित झाले आणि आनंदाश्रू त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या. नंतर मातांची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोग सामुग्रींनी संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भवनात ते गेले. तेथे 16,000 पत्न्यांचे निरनिराळे महाल होते. आपले प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून राणींची हृदय आनंदाने भरून गेली. त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या केवळ आसनाचाच नव्हे तर पती परगावी गेल्यानंतर जे नियम पाळले होते त्यांचाही त्याग केला. त्यावेळी त्यांच्या मुखावर आणि नेत्रावर लज्जा दाटून आली. भगवंताविषयी त्यांचे प्रेम कळण्याच्या पलीकडचे होते. त्यांनी प्रथम मनोमन, नंतर दृष्टीने आणि तदनंतर मुलाने मिठी मारावी तसे त्यांनी आलिंगन दिले. शौनिक महोदय त्यावेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या, सचोचास्तव त्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण प्रेमभरातिरेकाने अश्रू ओघळलेले जरी भगवान श्रीकृष्ण एकांतात नेहमी त्यांच्याजवळ राहत असत, तरी सुद्धा त्यांचे चरणकमळ त्यांना पदोपदी नवीन वाटत असत.
स्वभावाने चंचल असणारी ही लक्ष्मी त्यांना क्षणभरसुद्धा जिथे सोडत नाही तेथे त्यांचे सानिध्यात कोणीही स्त्री तृप्त होईल. ज्याप्रमाणे वायू बांबूचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करून त्यांना जाळून टाकतो, त्याप्रमाणे पृथ्वीला भारभूत झालेल्या आणि शक्तिशाली राजामध्ये परस्पर फूट पाडून स्वतः शस्त्र हातात न धरता भगवान श्रीकृष्णाने त्यांना अनेक अक्षयहिनी सैन्यासह एकमेकांकडून मारले आणि त्यांच्यानंतर स्वतः शांत राहिले. साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्यलोकात अवतीर्ण झाले आणि हजारो रमणी रत्नामध्ये राहून त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले. त्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य त्यांच्या हृदयातील तीव्र प्रेमभावनेने सूचक होते. त्यांच्या लज्जापूर्ण कटाक्षाने विह्वल होऊन शुद्ध हरपून विश्वविजयी देवने सुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता. अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या कामचेष्टांनी त्यांच्या मनात किंचितही क्षोभ उत्पन्न करू शकल्या नाहीत. त्या निसंग भगवान श्रीकृष्णांना संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून आसक्त मनुष्य समजतात. हा त्यांचा मूर्खपणाच आहे. हीच भगवंताची महंती आहे की प्रकृतीत राहूनसुद्धा तिच्या गुणाशी ते कधी लिप्त होत नाहीत. जसे नेहमी भगवंताला शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही, अशी अहंकारी वृत्ती ईश्वराला आपल्याच धर्माने युक्त आहे असे मानते. त्याप्रमाणे त्या मूर्ख स्त्रिया सुद्धा श्रीकृष्णांना आपल्या एकांतसेवी स्त्रीलोलुप भक्तच समजत होत्या, कारण त्या आपल्या स्वामीचा महिमा जाणत नव्हत्या. अध्याय 11 समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय.